सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात रामबाण उपाय किंवा एक म्हणतो हेल्पफुल सोल्युशन जे आहे ते आहे ॲसिटोन किंवा रबिंग अल्कोहोल. रबिंग अल्कोहोल तुम्हाला कोणत्या पण केमिस्टच्या शॉपमध्ये मिळणार आहे. हे मी आपल्या रेग्युलर जी स्प्रे बॉटल असते त्याच्यात भरलेलं आहे आणि हे मी माझ्या एअरब्रशच्या व्हॅनिटीमध्ये सोबत घेऊन जाते. खूप स्वस्त आणि खूप चांगल्या पद्धतीने क्लीन करतात. चला बघूयात आपण कोणत्या पद्धतीचे एअरब्रश किंवा क्लासिकल गन कशा पद्धतीने क्लीन करायचे. एअरब्रश मशीन किंवा निडल्स किंवा गन किंवा त्याचे एअरपॉड क्लीन करण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी डू आणि डोंट. सगळ्यात महत्वाचं कॉटन किंवा कॉटन बड्स वापरू नका. येस, वापरू नका. कारण ह्याच्यातले छोटे पार्टिकल्स किंवा तंतू आपण जे म्हणतो ते तुमच्या एअरब्रशमध्ये ब्लॉक होण्यासारखे आहेत. कारण का ज्यावेळेस आपण ते क्लिनिंग करतो नकळत त्यांचे तंतू किंवा त्याचे जे धागे म्हणतो बारीक बारीक ते त्या एअरब्रशमध्ये ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे कॉटन आणि एअरबड वापरायचे नाही. एअरब्रश क्लिनिंग हा सगळ्या मेकअप आर्टिस्टसाठी यक्ष प्रश्न असतो. ते प्रॉपर ब्लो होत नाही, पूर्ण टोटली ब्लॉक झाले, बबलिंग पण होत नाहीये आणि कोणताच प्रोडक्ट एअर गनमधनं बाहेर स्प्रे होत नाहीये. तर मग आपण करूयात सुरुवात एअरब्रश क्लिनिंगच्या स्टेपसाठी. क्लासिकल एअर गनमध्ये पॉटमध्ये मी रबिंग अल्कोहोल टाकलेला आहे. प्लास्टिक ब्रिसल्सवाल्या ब्रशनी मी तो पॉट क्लीन करते आहे. नंतर ब्लो होत आहे की नाही ते चेक करते. असं तुम्हाला 2दा-3दा करायचंय बरं का. स्टेप 2, आता मी हलकीशी निडल लूज केली आणि निडल पूर्ण बाहेर नाही काढत आहे मी, थोडीशी 20-30% निडल मी बाहेर काढली आणि हलकासा जर्क देते, म्हणजे पुशबॅक मोशन करते आहे, जेणेकरून जी मधली गॅप असेल पॉट आणि निडलची टिप याच्या मधल्या गॅपमध्ये जर काही प्रोडक्ट अडकलेलं असेल तर ते लूज व्हायला, सॉफ्ट व्हायला मदत होणार आहे. ही स्टेप फार आणि फार महत्वाची. हलका हलका जर्क द्या. तुमच्या निडलवरती खूप प्रेशर टाकू नका आणि हलकसं प्रेस करून बघा. आता बबलिंग व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे पार्टिकल्स थोडे लूज झालेले आहेत आणि प्रोडक्ट हलकं हलकं ब्लो व्हायला सुरुवात झालेली आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची स्टेप, हलकसं निडल लूज करा. निडल पूर्णपणे बाहेर काढा आणि निडल सॉफ्ट टिश्यूवरती क्लीन करा. सगळ्या बाजूने ती क्लीन करा. निडलचा टिप बेंड होणार नाही त्याची काळजी घ्या. विदाउट निडल एअरब्रशमध्ये म्हणजे पॉडमध्ये तुम्ही रबिंग अल्कोहोल टाका आणि ते ब्लो होतंय की नाही ते बघा. फुल प्रॉपर मधली कॅव्हिटी आपली क्लीन होणार आहे, तिथले अडकलेले पार्टिकल्स लूज होणार आहेत. येस, मी आता चेक केलं. येस, प्रॉपर ब्लो होत आहे, मधली कॅव्हिटी एकदम क्लीन झाली. आता मी निडल हळूहळू इन्सर्ट करते एअरब्रशमध्ये. एकदम सावकाश पद्धतीने तिथे इन्सर्ट करा आणि हलकीशी लॉक करा. 4th स्टेप जी आहे ती हलके हलके जर्क द्यायचे, हलके हलके मोशन द्यायचे, म्हणजे मध्ये अजून टिपला काही अडकलेलं प्रोडक्ट असेल ते पण सॉफ्ट व्हायला मदत होणार आहे. बघूयात आता आपलं एअरब्रश सुरू झालंय की नाही. येस, बबलिंग तर होत आहे. आता ब्लो होत आहे की नाही ते बघूयात आपण. प्रॉपर बबलिंग स्पीडमध्ये होत आहे. प्रोडक्ट आता बाहेर येत आहे की नाही त्याची टेस्ट करूया. येस, फुल स्पीडनी एअरब्रश स्मूथ सुरुवात झालेली आहे. प्रोडक्ट एकदम छान प्रेशरमध्ये बाहेर येत आहे, म्हणजे आता आपली क्लासिकल गन रेडी आहे मेकअपसाठी. सगळ्यात महत्वाचा सल्ला, गन वेळच्या वेळी मेकअप झाल्यावरतीच क्लीन करा. आपण तो कंटाळा करतो आणि मग गन ब्लॉक होऊन जातात बरं का. एअरब्रश मधनं नुसतं प्रोडक्ट किंवा फाउंडेशन ब्लो केलं म्हणजे एअरब्रश मेकअप झाला असं नाहीये. त्याच्यातही 2D इफेक्ट, 3D इफेक्ट, ग्लॉसी इफेक्ट, मॅट इफेक्ट खूप सुंदर पद्धतीने आपण मिक्स मॅच करून बॅलन्स करू शकतो. म्हणजे 8,000 किंवा 10,000च्या एअरब्रश मेकअपमध्ये काय केलं पाहिजे, 15,000चा मेकअप आहे तर काय केलं पाहिजे, 25,000 30,000चा एअरब्रश मेकअपमध्ये काय केलं पाहिजे, कोणते प्रोडक्ट वापरले गेले पाहिजेत, असे वेगवेगळ्या पद्धतीने एअरब्रश मेकअप डिझाईन करता येतात. माझं पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट आहे. जवळजवळ 5 दिवसाचा एअरब्रश मास्टर क्लास आपण घेतो. बाय हँड प्रॅक्टिस. येस, लाईव्ह मॉडेलवरती बाय हँड प्रॅक्टिस आणि सगळ्या प्रोडक्ट आणि सगळ्या मशीन तुम्हाला हँडल करता येतात. एवढ्या महागातल्या एअरब्रश मशीनमध्ये इन्व्हेस्ट करायचं कारण जर तुम्ही हाय क्वालिटीचे मशीन जर बघितले तर 30,000, 35,000, 40,000पर्यंत पण आहे. तेवढी इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का. साधे एअरब्रश घ्यायचे तर हे सगळं जर शिकायचं असेल तर 5 दिवसाचा एअरब्रशचा मास्टर क्लास मी घेते. यामध्ये तुम्हाला सगळ्या टाईपचे एअरब्रश मेकअप मशीन फील करता येतात. प्रोडक्ट वेगवेगळ्या कंपनीचा पण फील करतो. लाईव्ह प्रॅक्टिस असे मॉडेलमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करता. त्यामुळे हे 5 दिवस खूप महत्वाचे आहेत. नवीन इंटरनॅशनल स्टाईल किंवा वेगवेगळ्या प्रोडक्टचं कॉम्बिनेशन करून आपण एअरब्रश मेकअप वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकतो. माझे खाली दिलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अपकमिंग क्लास लवकरच सुरू होणार आहे. जर तुम्हाला क्लासचे डिटेल्स आणि इन्क्वायरी हवे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. धन्यवाद. मेकअपमध्ये 3 दिवसापासून ते 3 महिन्यापर्यंतचे डिप्लोमा येतात बरं का. तुम्हाला जर प्रोफेशनली क्लास करायचा असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकतात. भेटूयात आपण. थँक्यू सो मच.